नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. चिखलनी दरम्यान मृत शेतकरी कुटुंबाला पवनीच्या नगराध्यक्षांचे सांत्वन. डॉक्टर विजयाताई नंदुरकर यांची समस्यांची जाण घेऊन तात्काळ आर्थिक मदत. शेतकरी अपघात विमा योजनेतून सहाय्यासाठी तहसीलदारांशी चर्चा. ग्रामस्थांच्या प्रश्नांनाही दिले प्राधान्य. निवडणुकीच्या काळात विकासाच्या गाजावाजात जनतेला आश्वासनांची सरबत्ती करणारे अनेक लोकप्रतिनिधी निवडणुका संपताच जनतेपासून दुरावतात, अशी सर्वसाधारण धारणा असली तरी काही अपवाद समाजात आशेचा किरण ठरत आहेत. क्षेत्र आपले जनता आपली या भावनेतून राजकारणासोबतच समाजकारणाची नाळ जपणाऱ्या पवनीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विजयाताई नंदुरकर यांनी त्यांचे प्रत्यंतर पुन्हा एकदा घडवून आणले आहे. लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील 45 वर्षीय शेतकरी मधुकर नामदेव राऊत यांचा चिखलनी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात 13 मार्च रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी डॉक्टर नंदुरकर यांनी स्वतः पुढाकार घेत कुटुंबाला सांत्वनपर भेट देऊन मदतीचा हात दिला आहे. उन्हाळी धान्याच्या रोवणीसाठी शेतात बैलजोडीच्या सहाय्याने चिखलनी करत असताना मधुकर राऊत यांचा पाय लाकडी फडीमध्ये अडकून बैलजोडीने फरकटत नेल्याने त्यांच्या डोक्यासह हातापायांना गंभीर दुखापत झाली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी आणि 8, 10 व 12 वर्षाच्या 3 चिमुकल्या मुली असा परिवार आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने या निष्पाप बालिकांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच डॉक्टर विजयाताई नंदुरकर यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत मांदेड येथे धाव घेतली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व यथाशक्ती आर्थिक मदतही केली. यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देत शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी लाखांदूरच्या तहसीलदारांशी चर्चा केली असून त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय रेशनसह इतर मूलभूत अडचणींचाही त्यांनी आढावा घेत संबंधित यंत्रणेकडे त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत विरलीच्या सरपंच गोदावरीताई महावाडे, प्रफुल्ल नागतोडे, रूपचंद बुर्डे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मांदेड येथे नियमित बस सेवा नसल्याने ग्रामस्थांना विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना लाखांदूर येथे शिक्षणासाठी जीवघेणा सायकल प्रवास करावा लागत असल्याची बाबही पुढे आली. मृत शेतकऱ्यांची मोठी मुलगी 6व्या वर्गात शिक्षण घेत असून तीही सायकलने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली. यावर तातडीने दखल घेत डॉक्टर नंदुरकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असून बस फेरी सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. डॉक्टर विजयाताई नंदुरकर या पवनी येथे आपल्या पतीसमवेत वैद्यकीय व्यवसायातून जनसेवा करीत असून समाजकारणाशी त्यांचे घट्ट नाते आहे. 2024 मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण क्षेत्राचा व्यापक दौरा करीत जनतेशी सुसंवाद साधला होता. याच काळात त्यांचे लाखांदूर तालुक्यातील नाते अधिक घट्ट झाले. दरम्यान पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी जनतेशी असलेली नाळ कायम ठेवली. पुढे पवनी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी परत पक्षाकडे तिकीटची मागणी केली असता पक्षाने तिथेही त्यांना नाकारल्याने त्यांनी भाजपला कायमचा रामराम ठोकून राष्ट्रवादीच्या माध्यमातून पवनी नगर परिषद निवडणूक लढवली. जनतेने सुद्धा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्या गळ्यात विजयमाला घातली. त्या पवनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आणि आज त्या नगराध्यक्षा पदाची जबाबदारी निष्ठेने सांभाळत आहेत. डॉक्टरी व्यवसाय, समाजकारण आणि नगराध्यक्ष पदाची जबाबदारी अशा तिहेरी दिवस सारणीतही त्यांनी लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील शोकाकुल शेतकरी कुटुंबाला दिलेला दिलासा हा त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिवंत प्रत्यय आहे. त्यांच्या या कृतीतून त्यांची सेवाभावी वृत्ती आणि जनतेशी असलेल्या ऋणानुसंबंधाचे दर्शन होत असून सेवाभाव हाच खरा धर्म या विचाराचे सार्थ दर्शन घडते.